नमस्कार. ज्येष्ठ कवयित्री इंदिराबाई संत यांची कविता डोळा वाटुली संपेना. इथे रंगली पंगत, इथे रंगली पंगत, मिटक्यांची भुरक्यांची, साधा सुधा माझा हात, बाळ जिभ अमृताची. इथे चालला अभ्यास, इथे झाली भातुकली, गोष्टी गाणी नि मस्करी, खोली भरून राहिली. इथे घडले पतंग, इथे घडले पतंग, इथे फिरला भोवरा, इथे हदगा मांडला, इथे खुडला मोगरा. खेळा शाळेच्या मागून दूर दूर दिसाकाठी, खेळा शाळेच्या मागून दूर दूर दिसाकाठी, सांजावता दारामध्ये कमरेला घट्ट मिठी. दिसामाशी वाढताना घर झाले हे लहान, दिसामाशी वाढताना घर झाले हे लहान, पालवीत पंख नवे गेली याच दारातून. सांज टळली, सांज टळली तरीही दार लावावे वाटेना, सांज टळली तरीही दार लावावे वाटेना, वळेल का कोणी मागे डोळा वाटुली संपेना. संपावया हवी वाट, संपावया हवी वाट, लावायला हवा दिवा, संपावया हवी वाट, लावायला हवा दिवा, पोटासाठी मुकाट्याने हवा टाकायला तवा, पोटासाठी मुकाट्याने हवा टाकायला तवा. इंदिराबाई संतांची ही कविता डोळा वाटुली संपेना या कवितेचं रसग्रहण केलं आहे तेवढ्याच ताकदीच्या ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांनी. शांताबाईंचं पुस्तक आहे कविता स्मरणातल्या या नावाचं. या पुस्तकातली ही कविता आणि त्याच्यावरचं शांताबाईंचं रसग्रहण मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे. मला नक्की खात्री आहे की आपल्याला हे ऐकायला नक्की आवडेल. प्रारंभीच्या काळात इंदिराबाई आपल्या व्यक्तिगत दुःखात बुडालेल्या व त्यामुळे विलक्षण आत्ममग्न अशा होत्या. कालांतराने त्यातून त्या बाहेर आल्या आणि आपले गृहिणीपण सांभाळताना मुले बाळे, भोवतालचे जीवन, त्यातले अनेक भावानुभव हेही कवितेत चित्रित करू लागल्या. डोळा वाटुली संपेना ही त्यांची रंगबावरी या संग्रहातून घेतलेली कविता याच प्रकारची आहे. हे दुःखमग्न प्रणयिनीचे रूप नाही, तर एका प्रपंचरत घरगुती मुलाबाळात रमलेल्या गृहिणीचे वत्सल मातेचे लोभसपाणे रूप आहे. मुलाबाळांचे लाडकोड पुरवणारी, त्यांच्या संगतीत सुखावणारी एक आई इथे आहे. त्याचबरोबर ती मुले वयाने वाढल्यानंतर, आपापल्या मार्गाला लागल्यानंतर पुन्हा वाटेला आलेल्या एकटेपणामुळे व्यथित होणारी अशी निखळ स्त्रीही आहे. तीही आईच, पण प्रौढ, समंजस, मुलांचा दुरावा शांतपणे स्वीकारणारी, पण पुन्हा त्यांचे बाळवयातले निरागस खेळ, आपुलकी, जिव्हाळा आठवून त्यांच्यासाठी कासावीस होणारी आई. हे आई पण कवयित्रीने या कवितेत कसे चित्रित केले आहे ते बघण्याजोगे आहे. इथे मुलांचे तपशील, त्यांची नावे न देता इंदिराबाई फक्त मुलांची अंगत पंगत, कधी त्यांचे अभ्यास व खेळ, कधी संध्याकाळची शाळा आणि खेळणे आटपून घराच्या ओढीने परतल्यावर आईच्या कमरेला पडणारी त्यांची गाढ बाळमिठी या तुटक संदर्भातून एका मुलाबाळांनी भरलेल्या, हसत्या खेळत्या आणि कदाचित घरात वडील नसल्यामुळे केवळ आईभोवतीच केंद्रित झालेल्या अशा घराचं एक साक्षात चित्र आपल्यासमोर उभं करतात. हे सर्व चित्रण कवयित्रीच्या व्यक्तिगत अनुभवातून आलेले असावे इतके ते जिवंत आणि प्रत्ययकारी बनले आहे. त्याबरोबरच कुठल्याही मध्यमवर्गीय कुटुंबाच्या चित्रासारखेच हे चित्र असल्यामुळे त्याला एक प्रकारची सार्वकालीन प्रातिनिधिकताही लाभली आहे. या कवितेतली आई आता मुलांशिवाय ओक्याबोक्या वाटणाऱ्या घरात इथे तिथे फिरते. त्याबरोबर त्या त्या खोलीशी, स्थळाशी निगडीत असलेली अनुभव चित्रेही तिला दिसू लागतात. ती म्हणते, इथे रंगली पंगत, मिटक्यांची भुरक्यांची, साधा सुधा माझा हात, बाळ जिभ अमृताची. आपला हात साधा सुधा होता.
जेवणातले पदार्थही काही खास नव्हते, पण मुलांच्या बाळ जिभेतच अमृत भरलेले असल्यामुळे ते साधे पदार्थही ती कशी मिटक्या मारून भुरके घेऊन खात होती. जेवणानंतर कवयित्री मुलांच्या खोलीत जाते. इथे तर त्यांच्या असंख्य आठवणी भरून राहिलेल्या आहेत. इथेच त्यांनी अभ्यास केला, इथे मुलींनी आपली भातुकली साजरी केली, इथे मुलांनी पतंग बनवले, भोवरे फिरवले. मुलींचा हदगा इथे रंगला आणि खुडलेल्या मोगऱ्याच्या कळ्या इथेच त्यांनी केसात हौसेने माळल्या. किती गोष्टी, किती गाणी, किती थट्टा मस्करी, क्वचित भांडणे देखील, तीही इथेच झाली असतील. मुलांचे ते सुखी, खेळकर, प्रसन्न असे बाळपण आजही त्या खोलीत कवयित्रीला अगदी बारीक सारीक तपशिलांसह आठवते आणि तिचे मन व्याकुळ होते. घरातल्या खोल्या खोल्यातून अशी हिंडत जुन्या आठवणी मनात घोळवत कवयित्री अखेर घराच्या दारात येऊन उभी राहते. आणि मग तर काय, आठवणींचा पूरच घोंगावत येतो. खेळा शाळेच्या मागून दूर दूर दिसा काठी, सांजावता दारामध्ये कमरेला घट्ट मिठी. खेळ शाळा आटोपून मुले घराकडे परततात. सांजवेळ झालेली असते. आता आईची आठवण त्यांच्या मनात दाटून येते आणि तीही त्यांची वाट बघत दारातच उभी असते. मुले तिच्या अंगावर झेप घेतात, तिच्या कमरेला घट्ट मिठी मारतात. दिवसभराचा वियोग सुद्धा आई मुलांना सहन होत नाही. म्हणून ही भेट उभयताना अगदी अपूर्वाईची वाटते. मुलांचे निरागस शैशव, त्यांचा हवा हवासा सहवास, त्यांच्या संगतीत पतिवियोगाच्या दुःखाचा झालेला उपशम, भूतकाळातला हा सर्व चित्रपट कवयित्रीच्या डोळ्यासमोरून झरझर सरकून जातो. पण काळाच्या ओघात ते सारं वाहून गेलं आहे. पिले दिवसामाशी वाढू लागली. त्यांच्या वाढत्या देहमनांना घराचे चिमणे घरटे अपुरे पडू लागले आणि निसर्गक्रमानुसार आपले नवे पंख पालवीत त्याच दारातून ते निघूनही गेली. आता पुन्हा कवयित्री घरात एकटीच आहे. घराचे ते रीते पण तिला खायला उठते. तसे आपले एकाकी पण तिने धीराने पत्करले आहे. पण एखादा दिवस असा येतो की तिच्या संयमाचा बांध फुटतो. ते जुने जीवन तिला पुन्हा हवेसे वाटू लागते. मुलांच्या वियोगाने तिचे काळीज व्यथित होते. खरे तर आता पुन्हा तशीच सांजवेळ दाटून आली आहे. पण तिच्या कातर व्याकुळ मनाला आज दार लावून आज जावेसे वाटत नाही. तिचा जीव हुरहुरतो आणि डोळ्यात प्रतीक्षा उभी राहते. त्या वाटेवरून आता कुणी परत येणार नाही हे तिला ठाऊक असते. तरीही वाट बघणारी वाट आज संपता संपत नाही. सांज टळली तरीही दार लावावे वाटेना. सांज टळली तरीही दार लावावे वाटेना. वळेल का कुणी मागे, डोळा वाटोली संपेना. अगदी साध्या शब्दात वळेल का कुणी मागे या आर्त प्रश्नात कवयित्रीची मनस्थिती किती उत्कटपणे व्यक्त झाली आहे. आणि मग अधीरपणे डोळ्यातून वाट बघणारे तिचे मन हताशपणे म्हणते, डोळा वाटुली संपेना. वाटेसाठी वाटुली हा शब्द कवयित्रीने योजला आहे. तो थेट संत कवींच्या भावार्थ मनोवृत्तीपर्यंत आपल्याला नेऊन पोचवतो. पाहता वाटुली शिणले डोळुले या तुकारामांच्या उद्गाराचे स्मरण आपल्या मनात जागे करतो. खरे तर दुसऱ्या एखाद्या कवीने वा कवयित्रीने कविता इथेच संपवली असती. पण इंदिराबाई तसे करत नाहीत. त्या आणखी चारोळी लिहितात आणि समोर आलेल्या वास्तवाचा कवयित्रीने केलेला समजूतदार स्वीकार त्यातून स्पष्टपणे व्यक्त होतो, हृदयाला जाऊन भिडतो. कवयित्री म्हणते, संपावयाला हवी वाट, लावायला हवा दिवा. संपावयाला हवी वाट, लावायला हवा दिवा. पोटासाठी मुकाट्याने हवा टाकायला तवा. पोटासाठी मुकाट्याने हवा टाकायला तवा. कितीही वाट पाहिली तरी त्याचा काही उपयोग नाही हे कटू पण अटळ वास्तव कवयित्री स्वीकारते. जीवन अर्थशून्य वाटू लागले तरी रोजची कर्तव्ये संपत नाहीत. संसार चक्राचे ठराविक फेरे फिरतच राहतात. कवयित्री स्वतःची समजूत घालत म्हणते, ही वाट आता संपवली पाहिजे. रित्या अंधारलेल्या घरात दिवा लावला पाहिजे. इतकेच नव्हे
तर पोटपूजेसाठी मुकाट्याने चुलीवर तवा टाकून भाकरीही भाजली पाहिजे. साधे शब्द, त्यांचा अत्यंत संयत वापर आणि क्वचित वापरलेल्या समर्पक प्रतिमा यामुळे ही कविता जेवढे सांगते त्यापेक्षा कितीतरी अधिक ती आपल्या मनात जागी करते. डोळा वाटुली संपेना किंवा पोटासाठी मुकाट्याने हवा टाकायला तवा अशा जवळजवळ गद्य सदृश अशा शब्दातून अर्थाचे ब्रह्मांड आपल्या डोळ्यांसमोर उभी करते. इथे आक्रस्ताळे उद्गार नाही, दुःखाचे तपशीलवार भडक चित्रण नाही, उरात खोल साठवलेली गिळलेली व्यथा एखाद्या उसाशाने केवळ व्यक्त व्हावी तशी ही कविता. या कवितेतील शब्दांचा वापरही अगदी मोजका पण तितकाच सूचक आहे. कवयित्रीचा हात साधासुद्धा आहे, पण मुलांची बाळजीभ अमृताची आहे, म्हणून ताटातले साधे अन्नही ती मिटक्या मारत भुरके घेत खातात. आता कवयित्री सांजवेळी एकटीच दारात उभी आहे. जिथे पंगत रंगली होती तिथे आता एकटीनेच जेवायचे आहे हे सत्य तिला जाणवते आणि डोळ्यातली प्रतीक्षेची वाटुली संपवली पाहिजे हेही तिला उमगते. पण तेही ती अगदी साधेपणानेच सांगते. पोटासाठी मुकाट्याने आता टाकायला हवा तवा. हा तवा देखील कवयित्रीच्या मनाचेच प्रतीक आहे. रोजची भाकर आपणच भाजली पाहिजे, तापलेल्या देहमनाला आपणच शांत केलं पाहिजे, नित्यक्रम चालू ठेवला पाहिजे, हे सारे सारे या 2 ओळी आपल्याला सांगतात. एरवी निसर्गाची रम्य चित्रे रेखाटणाऱ्या विलक्षण प्रतिमांनी आपला दुःखभोग परोपरीने परिणामकारक करणाऱ्या इंदिराबाईंनी इथे एक साधी कविता लिहिली आहे. पण या साधेपणातच तिचे सर्व सौंदर्य, सारी उत्कटता आणि सारे हृदय स्पर्शित्व भरून राहिले आहे. 2 ज्येष्ठ कवयित्रींची जुगलबंदी वाटावी असा हा सगळा अनुभव आहे. कविता इंदिराबाईंची आणि त्याचं रसग्रहण शांताबाईंचं. हे सगळं पोचवणारी मी. हा प्रयोग तुम्हाला आवडला असेल तर त्याचं श्रेय पूर्णपणे या दोघींचं आहे. त्यात काही उणिवा जाणवल्या असतील तर त्या सगळ्याचं माप माझ्या पदरात घाला. धन्यवाद.